हा लॉकडाऊन झाला तेव्हा कसे पटापटा लोक अडॅप्ट झाले डिजिटल ह्याच्यावरनं काम करण्यासाठी. किंवा आता काय होतं की सिनॅरिओ पण बदललाय. कोविडमुळे बऱ्याचशा बाउंड्रीज पण आपण तोडल्या, ज्याच्यामुळे ग्लोबल आपल्याकडे इन्फ्लुएन्स खूप व्हायला लागला. म्हणजे आम्हाला सुद्धा इंटरनॅशनल लेक्चर्स आता ऑनलाईन घेण्याची सुद्धा परमिशन मिळालेली आहे युनिव्हर्सिटीजना. सो ह्याला तुम्ही कसं अडॅप्ट करू शकता. फ्लेक्सिबिलिटी इन अप्रोच. असं नाही चालत आता की नाही हीच पद्धत मी वर्षानुवर्ष केली, म्हणजे लॉकडाऊन झाल्या त्याच्यानंतर की नाही मी नाही ह्याच्यावरती शिकवू शकत, ऑनलाईन मी नाही शिकवू शकत, असं नाही चाललं. तुम्हाला तेवढ्या वेळापुरतं ऑनलाईन शिकवावं पण लागलं. सो हे जे काही काही गोष्टी आहेत ह्या सुद्धा खूप विचार केला जातो जेव्हा एखादा व्यक्ती इंटरव्ह्यू साठी येतो एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. तर परत हे जे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणजे जी NEP पण आहे आणि शाळेच्या लेवलला सुद्धा, की हे मी शिकतेय पण ह्याचा रिअल लाईफ उपयोग काय आहे, म्हणजे रिअल टाइम ह्याचा मी कसं वापर करू शकतो. सो हा जो अप्रोच आहे, आता शाळेमध्ये सुद्धा इंटर्नशिप ते इंट्रोड्यूस करतात. म्हणजे काही शाळांमध्ये आठवड्याभराच्या असतात, काही शाळांमध्ये महिन्याभराच्या असतात. सो ह्यानी काय होतं की मुलांना ज्ञान आहे पण हे मी कसं वापरू शकते. एक्झॅक्टली. सो हा जो एक मोठा भाग आहे तर त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे.